एरंडोल येवला राज्य महामार्ग क्रमांक 25 वर भीषण अपघात. 22 वर्षीय तरुणाचा कंटेनरखाली चिरडून मृत्यू. नांदगाव येवला रोडवरील वाढत्या अतिक्रमणांमुळे नागरिकांचा संताप. अपघातांना जबाबदार कोण? कंटेनर चालक वाहन सोडून फरार. नांदगाव पोलिसांचा तपास सुरू. नमस्कार, तुम्ही पाहताय गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शहरात आज एरंडोल येवला राज्य महामार्ग क्रमांक 25 वर झालेल्या भीषण अपघातात एका 22 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून महामार्गावरील वाढत्या अतिक्रमणांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्राथमिक माहितीनुसार हरियाणा नोंदणी क्रमांक HR 55 AH 3223 असलेला कंटेनर महामार्गावरून जात असताना झालेल्या अपघातात वाळूबा वाघचौरे वय 22 वर्ष या तरुणाचा कंटेनरच्या चाकाखाली येऊन दुर्दैवी मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की घटनास्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. अपघातानंतर कंटेनर चालक वाहन सोडून पसार झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान या महामार्गावरील वाढत्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. रस्त्यालगतच्या अतिक्रमणांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचीही चर्चा आहे. मात्र या अपघाताचे नेमके कारण काय याचा तपास संबंधित यंत्रणा करत आहेत. घटनेची माहिती मिळताच नांदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत सोळसे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. फरार चालकाचा शोधही पोलिसांकडून घेतला जात आहे. महामार्गावरील अतिक्रमणे, वाहतूक व्यवस्थापन आणि रस्ते सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत संबंधित विभागाने तातडीने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल, संपादक विजय धामणे, नांदगाव, नाशिक.